एका विशिष्ट समाजाचे आणि परप्रांतीय असल्याच्या संशयावरून उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव इथल्या 19 जणांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली होती। ते 19 जण पुन्हा विधानसभा निवडणुकीला मतदान करण्यासाठी गावात आले असता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा कार्याध्यक्ष उज्ज्वला पाटील यांनी त्या 19 जणांना शेवटपर्यंत मतदान करूच दिले नाही। एकटी पाटलीन पोलीस प्रशासन तसेच निवडणूक यंत्रणेशी अखेरपर्यंत नडल्याचे सांगण्यात आले। भोगावमध्ये त्या समाजाचे एकही घर नसताना 34 नावे मतदार यादीत आलीच कशी हा प्रश्न घेऊन उज्ज्वला पाटील या मागील 7 महिन्यांपासून जिल्हा प्रशासनासोबत भांडत आहेत। हा विषय या भागाचे आमदार यशवंत माने तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत गेला होता। शेवटी त्यांच्या लढ्याला यश आले आणि या मतदार यादीतील 19 जणांची नावे वगळण्यात आली असे पत्र त्यांना प्रांत अधिकारी मोहोळ यांच्याकडून मिळाले। उर्वरित नावे सुद्धा गावातील स्थानिक लोकांची नाही, त्यांची ही नावे मतदार यादीतून वगळावीत यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू होता। बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले। या मतदानावेळी परत ती 19 लोके मतदानासाठी आली, त्यांची नावे या यादीत आहेत तशीच होती। त्यावेळेस उज्ज्वला पाटील यांना हे समजल्यानंतर त्यांनी त्या 19 जणांना मतदानापासून रोखले। संबंधित नावे वगळल्याचे पत्र घेऊन त्या निवडणूक अधिकाऱ्यांशी भांडत राहिल्या। तेव्हा निवडणूक यंत्रणेने पोलिसांना बोलवून घेतले, तरीही पाटील यांनी हार मानली नाही। मतदान संपेपर्यंत त्या पोलीस आणि निवडणूक यंत्रणेशी लढल्या। अखेरपर्यंत त्या 19 जणांना त्यांनी मतदान करू दिले नसल्याचे समजले। ही माहिती जेव्हा भोगावच्या चौफेर पसरली तेव्हा त्यांच्या या धाडसाचे कौतुक होत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।